अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आज स्वामी माऊली आपल्याला सांगतात, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही। जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात, परंतु सत्य हे कडू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहतच नाही। आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही तुम्ही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होतेच व आपली काहीच किंमत राहत देखील नाही। लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते। म्हणून स्वामी म्हणतात, माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहावे। आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत। निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात। माऊली म्हणतात, आपल्या ह्याच स्वभावपायी आपण एकटे पडलो आहोत, हेही ते तुम्ही मान्य करीत नाहीत। आणि तरीही त्यांपैकी काहीच नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात। जसं रस्त्यातून वाजत निघालेला बँड, पाहण्याची हौस संपली की बालपण संपलं असं समजावं, आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पाहण्याची हौस संपली की आपण जिवंत असूनही संपलो असं मानावं। पाणी आणि गाणी यांचा संबंध नुसता यमकापुरता नाही, त्यांचं त्याहूनही सुंदर असं नातं आहे। पाण्यानं तहान भागते आणि गाण्यानं भ्रम हलके होतात। ही झाली नुसती उपयोगिता, तरी तर पुरी झालीच पाहिजे। पण माणसाच्या जीवनाला उपयोगितेपलीकडचंही एक परिणाम आहे, म्हणूनच पाऊस कल्पनेच्या वेलींनाही फुले जाणवतो। स्वामी आज सांगतात, 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील। आयुष्यभर माणूस एक गैरसमजामध्ये असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे, पण हे कडू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही। लोक फक्त त्यांचाच फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात। म्हणून इतरांचा विचार करा, पण स्वतःसाठी तुम्ही नेहमीच जगा। सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तींवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते। अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही, व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते। त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी, असे सत्कर्म केलेला कधीच वाया देखील जात नसते। आज ना उद्या स्वामी ते भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकटसमयी ते मिळतच असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। बुद्धी सगळ्याकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इनामदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते। चालाकी 4 दिवसच चमकते आणि इनामदारी ही आयुष्यभर उजळते। जर आपण एकाच दिवशी 200 रुपयांचा माठ आणि 200 रुपयांचे बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपला अतिशय दुःख होतो, कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते। परंतु 200 रुपयांच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्यावेळी आपल्याला त्याबद्दल जास्त दुःख नसते। आयुष्यही असंच असते भक्ता, लक्षात ठेव। ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते, आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही। त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही तू कोणतीही अपेक्षा करू नको। स्वतःचं लेकरू कमवते म्हणून जास्त गर्व करू नका, आणि दुसऱ्याचं अजून कमवत नाही म्हणून त्याला कमी समजू नका। माऊली सांगतात, कारण कोण कधी किती कमवेल सांगता येत नाही। वेळ बदलायला वेळ देखील लागत नाही। कोणाची वेळ लवकर येते तर कोणाची उशिरा येते, पण एक गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा, उशिरा भेटलेल्या गोष्टींचा आनंद एक वेगळाच असतो।
कोणी किती काहीही बोलू द्या, हार मानायची नाही. शांत राहून आपली काम करत राहायची तुम्ही. कारण शांत लोक नेहमी आयुष्यात टॉप करूनच दाखवतात. माणसाने आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या बाहेर हटवादीपणा केला की मग पुढे जाऊन नियती माणसाला बरोबर अशा प्रकारे खंडित पकडते की त्याने काहीही केलं तरी त्याने मागे कमावलेली कीर्ती दुष्कीर्तीमध्येच हे नेहमीच बदलत असते. हे माऊलींचे बोल तुम्ही लक्षात ठेवा. आपलं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या रिकाम्या हाताकडेच का जातं? जेव्हा मन भरलेलं असतं तेव्हा हात रिकामेच का असतात? कारण मन ही एक अशी गोष्ट आहे जी दोन्ही हाताने या जगातलं जे काही गोळा करता येतं त्याने कधीच भरत नाही. मन ज्या गोष्टीनं भरलं ती गोष्टी दोन्ही हाताच्या ओंजळीत कधीच मावत नाहीत. दोन्ही हातांनी सोनं, नाणं, पैसा, आकडा, हिरे, जवाहरात, सुरे, तलवारी धरता येतात. आनंद, प्रेम, दुःख, वेदना, समाधानी या सगळ्या गोष्टी कधी हाताच्या ओंजळीत मावळल्या आहेत का? बहुतांश माणसं हाताच्या ओंजळी भरत्याच धान्यता मानतात आणि काही थोडी माणसं मन भरण्यात ही करतात. माऊली आज आपल्याला सांगतात, जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. जो निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ राग वास करतो. जो या नियमांना लाथाडतो त्यांच्याजवळ यम वास करतो. आपण काय म्हणतो आणि मानित नाही याला काहीही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो याला जास्त महत्त्व आहे. स्वामी आपल्याला एक उदाहरण देऊन सांगतात. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. माऊली सांगतात, ज्या माणसाला विचारांची सोबत आहे तो कोणताही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की ती साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत, पण हारल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती? यावरून माणसाची श्रीमंती कळते. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात ह्याला जास्त महत्त्व आहे. माऊली सांगतात, काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहतो. आपली माणसं मोठी करा, आपोआप आपणही मोठे होऊ. कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला. कारण माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी जखमी पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर लाल नागमोड उमटवीत उडतो आणि आपल्या घरट्याकडे, कदाचित आपल्या मृत्यूकडे हे पण त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशी हिरावून घेऊ शकत नाही. रक्ताने माखलेला त्याचा आनंद, अभिमान पिंजरा तोडल्याचाच असतो. असंच आपल्या आयुष्याचं देखील असतं. आयुष्य पण हे एक रंगोळीच आहे. ती किती टिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी त्याच्या कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते. आपलं असणं वा नसणं ह्याने काही फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्यच चुकत जाते. कधी तर प्रश्न कळतच नाहीत आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनतच जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, पण आपल्या कर्मापासून तुम्ही घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे. म्हणजेच निसर्गाचा हा नियम आहे आणि ह्या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकले नाहीत. आपण तर सामान्य जीव आहोत. माऊली सांगतात,
स्वतःला काय हवे ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख असतं. जे हवे ते नाही मिळालं की दुःख होतंच, पण नक्की काय आणि मिळालं नाही दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुखणं माहिती असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये हे त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येत नाही येणारी हे त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं असतं. दुःखातही माणसाला धैर्य हे लागतंच. माऊली सांगतात, आयुष्यात कोणावर फार काळ रुसू नये, रागू नये, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून. स्वामी सांगतात, जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावं हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखविणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवितो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्त्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजलो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते हे आपले अंतिम सत्य आहे. अनेक वेळा आपण स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टीही जुळून घ्याव्याच लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो आपण. जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो. सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसंही दुरावतच असतात. माणसं जपत गेलो तर स्वप्न सोडावी आणि तोडावीच लागतात. कुठेतरी आपल्याला जिंकावंच लागतं. स्वामी सांगतात, आयुष्यातील आनंदाचे क्षण, अपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कळ आणि आवर घेतलेले हे ज्यांचे त्यांनाच माहिती असतात. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.